मित्रांनो नमस्कार. क्लिपने दगा दिला तरी मी तुमच्या समोर आहे आणि तेवढी 8 मिनिटं मी तुमची घेणार आहे. झेप बिझनेस क्लबची स्थापना जी झाली ते एका उद्देशाने झाली. अमेरिकेमध्ये डेल युनिव्हर्सिटीमध्ये 1954 साली एक प्रयोग करण्यात आला होता आणि तो म्हणजे फायनलच्या स्टुडंटला एकत्रित केलं त्यांनी आणि त्या स्टुडंटमधून सगळ्यांना सांगितलं की 1 महिन्याने तुम्ही आमचा कॅम्पस सोडून जाणार आहात, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काय बनणार आहात, काय करणार आहात ते थोडं आम्हाला सांगा. पर्सेंटेज वाईज त्याचं क्लासिफिकेशन असं आहे मित्रांनो की 50% लोकांनी विचारच नाही केला की आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जाऊन काय करणार आहोत. उरलेल्या 50% पैकी 45% लोकांनी विचार केला पण कागदावर नाही मांडला. उरलेल्या 5% पैकी 2% लोकांनी त्या 5% लोकांनी विचार केला, कागदावर मांडला, पण त्यातल्या 2% लोकांनी स्पेसिफिक सिस्टीमने जे जायला पाहिजे तसं केलं नाही. आणि फक्त 3% लोकांनी मात्र व्यवस्थित की सर मी हे करणार, ह्या टप्प्यावर मी हे अचीव करणार, त्यापुढे मी हे करणार असं त्यांनी त्यात मांडलं. 1954 सालानंतर 1974 साल उजडलं. 20 वर्षानंतर पुन्हा एकदा एल युनिव्हर्सिटीने विचार केला की कोण कोण लोक आहेत, त्यांनी काय आयुष्यात केलंय, त्यांनी त्यावेळेस जी स्वप्न पाहिली ती सगळी स्वप्न पूर्ण झाली का याचा एक आपण परत रिव्ह्यू घेऊया. आणि मग माझी विद्यार्थी मेळावा जसा असतो तसा एल युनिव्हर्सिटीमध्ये हा मेळावा भरला गेला. सर्वजण एकत्रित आले तिथे. मग कोण जार झालंय, कुणाला भिंगाचा चष्मा लागलाय, कुणाला टक्कल पडलंय, साईज बदलली, प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे मुलांच्या सहित सगळ्यांच्या सहित ते सगळेजण एकत्रित आले. आणि मग त्यावेळेस परत त्यांच्या ॲसेटचं की कोण कुठे आहे, कोणाची अचिव्हमेंट काय आहे, ॲसेट अलोकेशन काय आहे, या सगळ्याचा अभ्यास केला. मित्रांनो विश्वास बसणार नाही, त्या 3% लोकांनी ज्यांनी त्यावेळेस स्वप्न क्लिअर पाहिलं होतं, ध्येय पाहिलं होतं, ते त्याच्यात नोट डाऊन केलं होतं, स्टेप्स लिहिल्या होत्या, त्या 3% जणांकडे जी प्रॉपर्टी होती ती उरलेल्या 97% पेक्षा जास्त होती. हा जेव्हा माझ्या ट्रेनिंगमध्ये मला मिळालं की अरे असं होऊ शकतं, एलने असं केलंय, 2006 साली मी सुद्धा ठरवलं की आपण असा प्रयोग पुण्यामध्ये का करू नये. आणि पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये मंचरच्या पश्चिमेला असलेलं आदिवासी भागातलं घोडेगाव नावाचं गाव तुम्हालाही माहिती असेल, त्या कॉलेजमध्ये मी जाऊन हा प्रयोग करायचं ठरवलं. 20 जानेवारी 2006 मी प्रयोगाला सुरुवात केली आणि 20 फेब्रुवारीला फक्त 1 महिना केला आणि आठवड्यातनं 2दा जायचो तिथे. आणि तिथले फायनलची 11 मुलं आणि 18 मुली घेतल्या, BA आणि BCom मधल्या. तुम्हाला मलाही माहिती आहे की आपल्या समाजामध्ये किंवा आपल्याकडे मराठीमध्ये ग्रॅज्युएट झाले की लगेच शुभमंगल सावधान अशी तयारी असते. आणि त्या सगळ्यांना ही स्टोरी सांगितली, तुमच्यावर आम्ही हा प्रयोग करतोय आणि आपण बघूया 6 वर्षाने म्हणजे आता 2013ला की तुम्ही काय अचिव्हमेंट केली. त्या 18 मुलीपैकी एकाही मुलीचं लग्न 2007ला झालं नाही. 6ला नाहीच झालं मे मध्ये, 7लाही नाही झालं, 8लाही नाही झालं, 9लाही नाही झालं. 2010ला एका मुलीचं लग्न झालं जिचे मिस्टर नागपूरला प्रांत म्हणून काम करतात. राजगुरुनगरला ती मते नावाच्या फॅमिलीला दिली आणि आता हळूहळू सगळ्यांची लग्न झाली, मुलांची अजून व्हायचेत. ह्या सगळ्या मुलांच्या आयुष्यामध्ये एक मोठा ड्रास्टिक चेंज झाला. त्यातली एक मुलगी दया नावाची, जिची मी स्टोरी तुम्हाला सांगणार. घरी इतकं हलापेष्टा की सकाळी काम करायचं, संध्याकाळी आलेलं खायचं, अशा अवस्थेतली ती दया नावाची मुलगी. ह्यातल्या 6 मुली पुण्यात माझ्या घरी येऊन राहिल्या, कारण त्यांना पुण्यातलं माहिती नव्हतं. मी मॅकडॉनल्ड KFC त्यावेळेस नव्हतं पुण्यात, यांच्याकडे जाऊन की यांना काही तुम्ही पार्ट टाइम मध्ये नोकरी देऊ शकाल का याचा विचार केला. आज ही फिल्म बनली नाही ते. तो जो मुलगा किरण बारवे जो आता इथेही आलेला आहे, तो 2006 मधला एक मुलगा की जो आज उद्योजक आहे आणि त्याच्या स्वतःची SB प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी. आय थिंक किरण उभारा जिथे बसलाय तिथे, या किरणसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत मित्रांनो. जर एलने केलं ती त्यांची भाषा होती, आपण मराठीत हे केलं तर घोडेगाव सारख्या आदिवासी भागामध्ये जर एक तारा चमकू शकतो, तर मग आपण हाच उपक्रम इतर मित्रांच्यापर्यंत का पोहोचू नये. आणि या हेतूने झेप बिझनेस क्लबची स्थापना झाली. माझे मित्र राहुल गव्हाणे ज्यांनी ऑलरेडी नगर रोडल्याची सुरुवात केली, चित्रेल बिझनेस क्लब असं त्याचं पहिलं नाव दिलं. मग त्या व्यासपीठावर मी गेलो, DS कुलकर्णी आले, शशिकांत बुगदे सर आले कॉस्मोसचे, वेगळे जाऊन आम्ही तिथे 20-25 लोकांना सांगत होतो. वेगळ्या प्रकारे जे ते आपापल्या पद्धतीने आपापलं मार्गदर्शन करत होतं. आणि तिथे जाणवलं की जर 20-25 लोकांच्या आयुष्यामध्ये जर फरक होऊ शकतो जो त्यांच्या ग्रुपमध्ये झाला, तर मग हा फरक आपण इतरांच्या पर्यंत का पोहोचू नये. आणि मग त्या निमित्तानेच झेप बिझनेस क्लबची स्थापना झाली. आणि पहिला प्रोग्राम 18 मार्च 2013ला आपण पहिला SM जोशीला घेतला. DS कुलकर्णी साहेबांनी तो विषय घेतला होता, तरुण उद्योजकांनो लढा, बिंदास्त लढा, ह्या टॉपिकवर ते बोलले. त्याच्यानंतर जाणवलं की ह्या बिझनेस जेव्हा करतो आपण त्यावेळेस आपण वेगळ्या अँगलने काम करत असतो, एका ध्येयाने प्रेरित झालेलो असतो. जेव्हा आपण ध्येयाने प्रेरित होतो, बरेच जण माझ्यासहित आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणलं नाही, सेकंड आपण जे वक्ते आणू ते मात्र आपण असे वेगळ्या क्षेत्रातले आणू, कारण
त्यांनी वेगळ्या क्षेत्रातलं कॉन्ट्रीब्युशन व्हायला हवंय. आणि मग तळवलकर जिम्नॅशियमचे मालक मधुकर तळवलकर सर यांना 29 एप्रिलला याच हॉलमध्ये आपण प्रोग्राम घेतला आणि त्यांचा विषय होता बिझनेससाठी फिटनेस. 80व्या वर्षी सुद्धा त्यांची स्किन इथं अशी गोरीपान तांबूस होती. मलाच लाज वाटली, गाडीत गेलो, मी पाहिलं गाडीच्या आरशात तर माझ्या चेहऱ्यावर रेषा आलेत आणि म्हटलं इथं 80 वर्षाची व्यक्ती, तळवलकर जिम्नॅशियमचा IPO येऊन गेला, तुम्हाला माहिती असेल. आणि ही व्यक्ती अजूनही हायफाय नावाने मार्केटमध्ये नवीन पुन्हा जिमचं हे करतायत. म्हणजे ही जर व्यक्ती एवढं करू शकते तर त्यातनं आपल्या उद्योजकांना काहीतरी मिळू शकेल. मे महिन्यामध्ये सुट्ट्या आणि यांचं हे होतं आणि मग मध्येच परत आमच्या कोर टीमची मिटिंग झाली आणि कोर टीममध्ये ठरलं की आपण आता कोणाला आमंत्रित करायचं. कुठल्या व्यक्तीला आमंत्रित करण्यापेक्षा कुठल्या विषयाचा हात घातला पाहिजे जो आजच्या उद्योजकाला गरजेचा आहे. कारण यशाच्या स्टोऱ्या तर सगळ्यांच्याच दिसतात. आणि मग एक नाव डोळ्यासमोर आलं आणि थँक्स टू हिरेमठ सर की ज्यांच्यामुळे आजचे आपले वक्ते आपल्याला मिळाले. जेव्हा पवार सरांना आम्ही भेटलो, हा विषय कुठला बोलायचं ठरवलं, त्यांनी सांगितलं की जडणघडण हा शब्द फार महत्वाचा आहे. एक उद्योजक जेव्हा बनतो ना त्याला फक्त आपलं यश दिसतं इतरांना, पण त्याच्या मागे त्याने काय भोगलंय, त्याची प्रवृत्ती कशी तयार झाली, त्याला कुठलं इनपुट मिळालंय आणि ते इनपुट त्याने आयुष्यभर कसं कॅरी केलं, ती प्रवृत्ती त्याला कसं यश मिळून देते हे इतरांना कळलं पाहिजे. अजून एक पवार साहेबांनी एक अजून सांगितलं जे करायला मी घाबरत होतो, भीत होतो, पण त्यांनी दिलासा दिला, तू लढ. आणि ते म्हणजे ओपन फोरम मध्ये क्वेश्चन आन्सर. लोकांनी विचारू देत. मी पवारांना प्रश्न विचारला, ही लोकांच्या पर्यंत भावना पोहोचू देत, कारण त्यांनाही कळू देत की आम्ही सुद्धा कसे घडलेलो आहोत आणि ते लाईव्ह प्रोग्राम व्हायला हवाय. 25-30 मिनिटं मी माझ्याबद्दल बोलेल नाही असं नाहीये, पण मला जास्त आवडेल ते लोकांशी संवाद साधायला आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, की जो आपला अजून थोड्या वेळाने तो होईल. जेडबीसीचं मित्रांनो, जे बिझनेस क्लबचं गप्पाच्या माध्यमातून आपण भेटतोय तिसऱ्या वेळी. 12 गप्पा आपण 12 वेळा भेटणार आहोत, ही माझी कमिटमेंट तुमच्याशी असलेली. ह्या 3rd टाइम आहे आपला गप्पांचा. आणि त्याच्यानंतर क्लब, ह्या क्लब बद्दलचा अजून एक 1.5 ते 2 महिन्यात एक प्रारूप तयार होतंय. ऑलरेडी आपण वेगळ्या लोकांशी भेटतोय, वेगळे कन्सल्टंट नेमलेत की एक मराठी माणसानं कसं करावं. कारण असं हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये असं सांगितलं गेलंय की 95% बिझनेस हे नेटवर्किंगवर चालतात, एकामेकाच्या रिलेशनशिपवर चालतात, एकामेकाच्या संबंधावर चालतात. हे जर 95% लोक एकामेकाला बिझनेस देतात ते रिलेशनशिपवर देतात. मग हेच जर आपल्या मराठी माणसाला आपण समजवलं, त्याला त्याचं ट्रेनिंग दिलं, त्याला जर सांगितलं की राजा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 500 नंबर आहेत, इथे बसलेल्या तुम्ही आज 400 जण आहात, 450 जण, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 500 नंबर आहे, 500 गुणिले जर 400 केलं तर इथंच 20 लाख लोक आपल्या लोकांच्यात बसलेत. 20 लाख लोकांना तुम्ही ओळखता, मी ओळखतो. तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या व्यक्तीचं वय माहिती आहे तुम्हाला, तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या व्यक्तीचं जेंडर माहिती आहे, मेल फिमेल माहिती आहे, त्याचं लाइकिंग माहिती आहे, तो बिझनेस करतो या सर्व्हिस करतो, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण तरी सुद्धा मित्रांनो, आपण मराठी माणूस खेकड्यांचं म्हणलं जातं, ते खरं तर लागू नाहीये. नितीन पोद्दार सरांचं म्हणणं आहे की लोक म्हणतात, तसं नाहीये. आपल्यात सुद्धा आयडॉल्स आहेत आणि एक आयडॉल आज त्यातलेच आपल्या समोर मार्गदर्शन करायला आलेत. ह्या सगळ्याचं तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे. आज आपण गप्पाच्या माध्यमातून एकत्रित येत आहोत, पुढे जाऊन आपण ट्रेनिंगच्या माध्यमातून एकत्रित येणार आहोत. कसा रेफरन्स द्यायचा, का द्यायचा, मी का लोकांना माझा बिझनेस सांगू, मी का सांगू त्याला की अरे या साईटवरूनच तू विटा घे, तू याच्याकडूनच घेतो म्हणतो, मी तुला द्यायच्या माझ्या मामाला देईल ना. का रिलेशनशिप तर सगळ्यांच्याकडे. ह्या सगळ्यांचं सायंटिफिक ट्रेनिंग सुद्धा आपण करतोय आणि ते मराठीत आपल्या भाषेत, जी भाषा तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचेल. आणि हा या प्रोग्रामचा मुख्य उद्देश. जे बिझनेस क्लब बरोबरच एक छोटं बाळ आजही जन्माला घालतोय आम्ही, छोटस आहे. मला जाणवलं की एक दिवस आंघोळ केल्या दुसऱ्या दिवशी माणसाने आंघोळ करू नये असं नाही घडतं, त्याला आंघोळ करावी लागते. याचं कारण मोटिवेशन ही दररोज लागतं मित्रांनो. आणि म्हणून चित्र क्लासमधून जे लोक जातात, जे उद्योजक आहेत, ह्या सगळ्यांचे एक हे घडते आणि ते म्हणजे की ते एकदा क्लास करून गेले ना, ते त्यांच्या विश्वात जातात आणि त्यांच्या विश्वात गेले की परत त्यांना शक्य होत नाही. आणि म्हणून स्निपो नावाचा एक नवीन कोर्स आपण लॉन्च करतोय. हा स्निपो कोर्स 6 महिन्याचा कोर्स आहे. महिन्यातनं 2 वेळा आहे आणि फक्त 2 तासाचा आहे. प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या सोमवारी सकाळी 7 ते 9 या 2 तासाचा प्रोग्राम असणार आहे. विषय बी त्यातले फार इंटरेस्टिंग घेतलेत. आय थिंक डायरेक्ट विषयाकडे जाऊ. आणि त्यातला पहिला विषय आहे मित्रांनो, गुड टू ग्रेट. यशस्वी व्यक्तींचे स्वभाव, गुणधर्म, सवयी सांगणार सिद्धांत इथेही आपल्याला ऐकायला मिळतंय. व्हॅल्यू ॲडेड आपल्याला तिथे मिळेल. 2-2 तासाचे सेशन्स आहेत. नेक्स्ट विजन बुक, लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हालाही माहिती आहे, त्याच्याबद्दलचं आहे. इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग. एक निर्णय बरोबर आला ना मित्रांनो आयुष्यामध्ये, उत्तेजक परिस्थितीमधला, तर माणूस टॉप ऑफ द वर्ल्डला पोहोचतो.
आणि एक निर्णय जर चुकला त्या उत्तेजक परिस्थितीमधला तर माणूस सापसिडीच्या खेळागत रसातळाला जातो. इथे बसलेल्या 400-450 लोकांना मी एक जरी प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर तसंच येईल जे मी असे आत्ताच ऍक्शन करून दाखवतो. मी जर तुम्हाला विचारलं की तुमच्या आयुष्यातले सर्व निर्णय बरोबर आलेत का, तर आय एम डॅम शुअर आपण हेच उत्तर देऊ 50-50. काही बरोबर आलेत, काही चुकलेले. तो निर्णय कसा घ्यायचा, ती द्विधा मन असते कशी घालायची. पर्सनल ग्रुमिंग. मराठी उद्योजकाला साजेसे व्यक्तिमत्वाने वागतो का, तो टाय घालतो का, त्याला ब्लेझर घालायचे म्हणजे लग्नाशिवाय त्याला आठवतच नाही ब्लेझर. आमचेच काही मित्र आहेत जे कार्यकारिणीमध्ये आहेत, आमच्या कोर टीममध्ये मीटिंगमध्ये आहेत. जेव्हा मी त्यांच्याशी बोललो, अरे आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे कारण तुम्ही उद्योजक वाटला पाहिजे. गाडीत BMW या जॅग्वार मधून उतरून काही उपयोग नाही, त्याच्यावर साजेसं तुमचं व्यक्तिमत्व असायला पाहिजे. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्टिंग इम्प्रेशन, आणि म्हणून तो पर्सनल ग्रुमिंग हा एक टॉपिक त्यामध्ये घेतलेला आहे. सेकंड, भावनिक बुद्धिमत्ता. नेक्स्ट, माइंड मॅपिंग, दिस अ न्यू टेक्निक, हेही त्याच्यामध्ये घेतलंय. नेक्स्ट, बिझनेसचे व्यावसायिक वर्तुळात वावरताना काय नियम पाळायचे याच्याबद्दलचं सेशन आहे. पॉवर ऑफ हॅबिट, चांगल्या सवयी तुम्हाला कशा यशस्वी नेतात. आज एक मिनिट पॉवर ऑफ हॅबिट मधला एक किस्सा तुम्हाला सांगू द्यात, आणि खरं आहे मित्रांनो, ह्या हॅबिटमध्ये किती ताकद आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला देईल. गेल्या मंगळवारची घटना आहे. पुण्यात पालखी होती आणि पवार सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या. 12 वाजताचं टायमिंग होतं, ते त्याच्या अगोदर त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते. आम्ही 15 मिनिटं उशिरा गेलो. गेल्यानंतर त्यांनी आम्हाला उदाहरण दिलं, आता इथे ते लाईव्ह बोलतील, मी आता बोलणं करेक्ट नाहीये, की ते म्हटलंय 6:30ला दरवाजा बंद व्हायला पाहिजे बस. कारण ज्याच्यासाठी करता तुम्ही त्याला जर त्याची जाणीव नसेल, त्याला जर त्याच्या वेळेची किंमत नसेल, तर तो या मिटिंगला लायकच नाहीये. त्याला का देताय तुम्ही. आणि आज मला आनंदाने आणि अभिमानाने सांगू द्यात की 6:30चा प्रोग्राम 6:25ला स्टार्ट झाला. 6:25ला. आणि तिचा फर्स्ट टाइम अचिव्हमेंट मित्रांनो तुमच्यामुळे झालं, पण तुमच्यासाठी एकदा जोरदार होत जाऊ दे. तुम्हाला किती कारणं सांगता आली असती. पाऊस होता, ट्रॅफिक जाम होतं, इकडे अडकलो होतो, तिकडे अडकलो होतो, मीटिंग करू शकत होतो, PCMC मधून येत होतो, सोलापूरहून काही मित्र आलेत, तुम्ही कारणं सांगू शकला असता. पण मित्रांनो एकदा तुम्ही मनात ठरवलं तर काय घडतं याचं पॉवर ऑफ हॅबिट्सचं झालंच. नेक्स्ट, इफेक्टिव्ह पॅरेंटिंग नावाचा हा एक नवीन टॉपिक ऍड करतोय. 2-2 तासाचे प्रोग्राम्स आहेत. आणि लास्ट, टॅक्सेशन. खरं तर हा विषय माझा नाहीये, ह्या सगळ्या विषयातही मी एक्सपर्ट नाहीये. मी त्याला एक्सपर्ट लोकांना बोलून तुमच्या समोर आणणार आहे की जे लोक येऊन तुमच्याशी ते प्रोग्राम शेअर करणार आहेत. कर यंत्रणेविषयी हा विषय घेतलाय आणि हा थोडा वादाचा असेल पण फार जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि तो म्हणजे पती पत्नी यांच्यामधला सुसंवाद. हा न्यू टॉपिक त्याच्यामध्ये ऍड करतोय. आणि असे 6 महिन्याचे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत की जे आपण दर महिन्याला भेटणार आहोत. हा एक नवीन प्रवास एवढ्यासाठी चालू केलाय की याना त्या निमित्ताने तुम्ही आणि मी एकत्रित राहावं. याना त्या निमित्ताने 2 तास ती एक तो आपल्याला सवय लागावी, कारण माणूस डिटॅच झाला की परत मिळत नाही. हा एक त्याच्या मागचा उद्देश. मित्रांनो, चित्रलच्या हा जो प्रोग्राम आयोजित करण्यामागचा उद्देश हा एवढाच आहे की तुमच्यातल्या माझ्यातल्या उद्योजकाला जागं करणं. मागच्या पिढीने नोकरी केली म्हणून आपण करायची नाही, एका उद्योजकाकडे आपण तसं डायव्हर्ट व्हायचं, हा आजचा टॉपिक आहे. आणि तुमच्या आणि सरांच्या मध्ये जास्त वेळ न घेता क्लिपमुळे मला जी संधी मिळाली त्याबद्दल खास या पुढच्या टीमचे आभार. आणि सूत्रसंचालिकेला पुढचा मी माईक हँडओव्हर करतो. थँक्यू.